नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बरे आहात का? ओके. आपापल्या घरी सुरक्षित आणि कोरोनामुक्त राहा, घरी बसून अभ्यास करा. आज आपण फाउंडेशन बॅच 2020 फॉर 10th अपेअर स्टुडंट भास्कर अकॅडमीच्या बेस पॅटर्न या यूट्यूब चॅनलद्वारे रेकॉर्ड करत आहोत. आपण ज्या मुलांनी यावर्षी 10वीची परीक्षा दिली त्यांच्यासाठी ऑनलाईन लेक्चरची जी काही सिरीज सुरू केली आहे त्याच्यामध्ये आपण मॅथमॅटिक्सचा ट्रिग्नोमेट्रिक जो काही कन्सेप्ट आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो काही कन्सेप्ट आहे तो आपण स्टडी करतोय. आणि यामध्ये आज आपण क्रमानुसार चौथं लेक्चर आपण घेतोय. आणि या चौथ्या लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आज आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर सम स्टँडर्ड ॲक्यूट अँगल्स हा कन्सेप्ट आपण लक्षात घेणार आहोत. सम स्टँडर्ड ॲक्यूट अँगल्स लाईक 30 डिग्री, 45 डिग्री अँड 60 डिग्री. म्हणजे आपल्याकडे जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत जसं की साइन थीटा आहे, कॉस थीटा आहे, टॅन थीटा आहे, कॉट थीटा आहे, सेक थीटा आहे आणि कोसेक थीटा आहे. असे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण ऑलरेडी स्टडी करतोय, पाहतोय. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये काही वेगवेगळ्या व्हरायटीच्या अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण फाइंड आउट केले. नेमके कोणते आणि कसे, तर ते फॉर 0 अँगल, फॉर 90 अँगल, फॉर 180 अँगल, फॉर 270 अँगल अँड लास्ट 360 अँगल. आज आपण फॉर 30 डिग्री, 45 डिग्री अँड 60 डिग्री हे कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे. या अँगलचे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या. मग पहा, या 3 कन्सेप्टमध्ये किंवा या 3 अँगलमध्ये जात असताना आपण प्रत्येकाच्या आपल्याला साइन 30ची व्हॅल्यू काढायची, तशीच अप टू सेक कोसेक 30 पर्यंत सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मी काय करेल, पहिला जो काही अँगल आहे तो अँगल मी सुरुवातीला तुम्हाला समजून सांगेल. पहा, काय करूया आपण, पहिला पॉइंट टाकूया. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. थीटा इज इक्वल टू काय करूया आपण, 30 डिग्री. आता आपण जर 30 डिग्रीचा जर विचार आपण जर केला तर हा 30 डिग्रीचा जो काही अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो, तर तो येतो पहिल्या क्वाड्रंट मध्ये. कुठे येतो लक्षात घ्या, हा फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आहे. आपण हे जी काय क्वाड्रंट सिस्टीम आपण लक्षात घेतली होती त्याच्यामध्ये आपण पाहिलेलंच आहे, पहिल्या क्वाड्रंट मध्ये येतो. तर आपण थोडंसं काय करूया, त्याची डायग्राम आपण ड्रॉ करूया. बघा, अशा प्रकारे आपली क्वाड्रंट सिस्टीम आहे. समजा हा सर्क्युलर फंक्शनचा आपण विचार करा आणि आपला जो काय अँगल आहे तो अँगल कुठे येईल, तर तो अँगल जो काय आहे, समजा इथून आपण 30 डिग्री असं डिस्टन्स मोजूया आणि आपला जो काय अँगल आहे समजा हा 30 डिग्री. इथून आपण या पॉइंट पासून असा इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. इथून जर इथपर्यंत परपेंडिक्युलर जर ड्रॉ केलं तर आपल्यासाठी असा एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिसेल. समजा हे जे काय डिस्टन्स आहे याला मी आर नाव दिलं. समजा हे जे काय डिस्टन्स आहे समजा हे, तर याला मी वाय नाव दिलं. आणि इथून इथपर्यंत हे जे काय डिस्टन्स आहे याला मी एक्स नाव दिलं. तर हा पॉइंट कोणता होईल, तर हा पॉइंट असेल आपल्यासाठी एक्स कॉमा वाय. कोणता पॉइंट असेल, तर एक्स कॉमा वाय हा पॉइंट आपल्याला तिथे मिळेल. मग पहा कशा प्रकारे आपल्याला 30 डिग्रीच्या व्हॅल्यूज मिळवायच्या. आणि त्यासाठी आपल्याला बेसिक जे काय टूल आपण पाहिले, बेसिक कन्सेप्ट आपण शिकलोय, त्याचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी काय करायचंय,
30 डिग्रीच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळवायच्या. मग पहा, हा समजा आपल्यासाठी 30 डिग्री आहे. अर्थातच जर हा किती असू शकतो, हा जर 90 असणार आहे तर हा ऑब्विसली 60 डिग्री आहे. पहा, आता कन्सेप्ट आपण इथं ड्रॉ केला, पण हे समजून सांगत असताना आपल्याला एक प्रिन्सिपल जे की आपण 10th मध्ये स्टडी केलेला आहे, एक थेरम आहे, लक्षात घ्या. आणि तो थेरम आपल्याला थोडक्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. पहा, आपण 10th मध्ये ट्रायंगलच्या किंवा ट्रिग्नोमेट्रीमध्ये किंवा ट्रायंगलच्या कन्सेप्टमध्ये आपण 3 प्रकारचे थेरम आपण पाहिले होते. कोणते 3 प्रकारचे थेरम? तर 3 प्रकारचे थेरम जे काय आहेत, एक आहे पहिला पायथागोरस थेरम, दुसरा जो आहे तो 30, 60 आणि 90 डिग्रीचा थेरम, आणि चौथा जो आहे तिसरा जो आहे तो 40, 45, 45, 45, 90 डिग्रीचा थेरम. आता मग काय करूया, तर त्यातला 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्रीचा जो काही थेरम आहे याचा आपण थोडक्यात विचार करूया. याच्यामध्ये काय सांगतं, समजा या सिस्टीम मध्ये फ्रंट साइड ऑफ ऑफ 30 डिग्री इज 1/2 ऑफ हायपोटेनियस असते. काय असते? 1/2 ऑफ हायपोटेनियस. आणि हायपोटेनियस आपल्यासाठी काय आहे? हायपोटेनियस आपल्यासाठी आहे R. मग ही 1/2 असते, लक्षात घ्या. असं आपल्याला इथे लक्षात येतंय. आपण इथे थोडस नाव देऊया. हा O, हा A, हा P. ओके. मग 30 डिग्रीच्या समोरची जी काही साईड आहे ती 1/2 ऑफ R असेल किंवा त्याप्रमाणे असेल. म्हणजे आपण काय करूया, इथे थोडक्यातच ही जी काही साईड आहे ती असेल 1/2 ऑफ R. दुसऱ्या बाजूला फ्रंट साइड ऑफ 60 डिग्री ही इज √3/2 ऑफ हायपोटेनियस. बघा कशा प्रकारे आपल्याला अंडरस्टँड करता येईल. तर ह्या 2 कन्सेप्ट आपल्याकडे आहेत आणि आपण काय करायचं, आता आपल्याला 30 डिग्रीच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळवायच्या. मग पहा, ही जी काय असेल ती असेल √3/2 इंटू R. आणि 90 डिग्रीची कोणती आहे, तर ती हायपोटेनियस म्हणजे R आपण मानलेला आहे. आता हे कन्सेप्ट आपल्याकडे आहे. मग आपण काय करायचं, या ठिकाणी पुन्हा आपला ट्रायंगल जो काय आहे बाय ट्रायंगल OAP, त्या OAP ट्रायंगलचा उपयोग करायचा आहे. आणि आता काय करायचं, आपल्याला ज्या काही ट्रिग्नोमेट्रिकच्या तुमच्या साइन 30 असेल, कॉस 30 असेल, टॅन 30 असेल, म्हणजे ऑल 30 डिग्रीच्या ट्रिग्नोमेट्रिकच्या व्हॅल्यू आपल्याला समजून घ्यायच्या. मग आता आपण काय करूया, या ट्रायंगल वरून आपल्याला असं लिहिता येईल. काय लिहिता येईल बघा, तर AP इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, दिस इज, कोणी सांगू शकेल? AP इज इक्वल टू 1/2 ऑफ R लिहिता येईल. देन OA इज इक्वल टू √3/2 ऑफ R लिहिता येईल. पण आपण काय करायचं, तर या ठिकाणी जे काही सर्कल आपण गृहीत धरतोय ते जर समजा युनिट सर्कल असेल, याचा अर्थ त्याची व्हॅल्यू काय येईल, आपण याला युनिट सर्कल मानूया. आणि युनिट सर्कल मध्ये R इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणून आपल्याला AP ची व्हॅल्यू 1/2, OA ची व्हॅल्यू त्याप्रमाणे, आणि OP ची व्हॅल्यू किती येईल, मग OP इक्वल टू R म्हणजेच 1. अशा प्रकारे ह्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आता आपण काय करूया, त्याचे जे काय रेशो आहेत ते रेशो आपण समजून घेऊया. बेसिकली लाईन आहे, मी तुम्हाला फक्त किती सांगेल, 2च रेशो सांगेल आणि 2 रेशोवरून तुम्हाला सगळे रेशो कॅल्क्युलेट करता येतील. तर पहिला रेशो जो काय आहे, तो पहिला रेशो आपण समजून घेऊया साइन 30 साठी. कशासाठी? साइन 30 साठी. बघा, थिटा इक्वल टू साइन 30 चा आपण विचार करूया. सांगा, साइनच्या कन्सेप्टनुसार काय लिहिता येईल आपल्याला, तर साइनच्या कन्सेप्टनुसार आपल्याला लिहिता येईल AP
अपॉन ओपी. काय लिहिता येईल आपल्याला? एपी अपॉन ओपी. आता एपी किती आपल्यासाठी? एपी आहे 1/2 आणि त्याला डिवाइडेड किती पुन्हा 1. अर्थातच किती शिल्लक राहिला? 1/2 शिल्लक राहिला. बरोबर. मग याचा अर्थ साइन 30 किती राहिला? तर साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आली? तर 1/2 आली. सगळ्यांनी रिमाइंड करायची, पुन्हा विसरता कामा नये. साइन 30 ची जी काय व्हॅल्यू आहे तर ती आहे 1/2. किती आहे लक्षात घ्या? 1/2 आहे, हे आपल्याला समजलं. आता पुढचा पॉइंट आपण लक्षात घेऊया. कॉस 30 ची व्हॅल्यू आपण समजून घेऊया. कॉस 30 ची व्हॅल्यू काय येईल बघा. कॉस 30 ची जी काय व्हॅल्यू आहे तर ती जर आपण समजून सांगितली तर ती ओए अपॉन आपल्यासाठी ओए अपॉन किती घेता येईल आपल्याला? तिथं दिस इज ओपी. ओए अपॉन ओपी. मग ओए किती आहे? तर ओए आपल्यासाठी आहे √3/2 आणि डिवाइडेड पुन्हा ओपी म्हणजे 1. अर्थातच किती आली व्हॅल्यू आपल्यासाठी? √3/2. मग कॉस 30 ची व्हॅल्यू किती आली? तर ती आली √3/2. किती आली? √3/2. बघा, ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळवायच्या होत्या. पुन्हा एकदा थोडस रिमाइंड करा कशा प्रकारे ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. ठीक आहे. बघा आता लक्ष द्या. आता या दोन व्हॅल्यू आपण मिळवल्या. आता पुढचा जो काही पॉइंट आहे तो आहे आपल्यासाठी tan 30 चा. आता tan 30 आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. या दोन व्हॅल्यू तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. बघा, मी या दोन व्हॅल्यू बाजूला लिहून टाकतो. एका साईडला थीटा इक्वल टू 30 डिग्री आणि साइन 30 इक्वल टू 1/2, कॉस 30 इक्वल टू ती सुद्धा √3/2. या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाले. आता आपण घेऊया tan 30. काय मिळेल? साइन 30 अपॉन कॉस 30. एकदम सोपं. आता विचारच करायचं नाही. या दोन असतील तर सगळ्या मिळूया. मग काय येईल? साइन 30 दिस इज 1/2 डिवाइडेड पुन्हा √3/2. 2 ला 2 कॅन्सल. किती आला? 1 अपॉन √3. मग tan 30 किती आला? तर tan 30 इज 1 अपॉन √3 असं आपल्याला मिळेल. आता cot 30 काढा. cot 30 काय असेल? cos 30 अपॉन sin 30. मग हेही आपल्याला मिळून जाईल. काय मिळेल? √3/2 डिवाइडेड 1/2. शेवटी काय होईल? पुन्हा 2 ला 2 कॅन्सल होईल आणि राहील काय शिल्लक? तर राहील √3. याचा अर्थ तुमचा cot 30 ची व्हॅल्यू किती? √3. लक्षात घ्या. मग आता पुढे आपण घेऊया sec 30. sec 30 म्हणजेच काय? तर रेसिप्रोकल ऑफ द cos 30. मग cos 30 आपण लिहूया. मग 1 अपॉन cos 30 किती आहे? तर 1 अपॉन cos 30 आहे आपल्यासाठी √3/2. मग डिवाइड काय होईल? तर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय होईल? 2 अपॉन √3. बघा, cos 30 किती आलाय? तर सॉरी, cos 30 आपला √3/2 आहे. तर sec किती आलाय? तर sec आपल्यासाठी आलेला आहे, तो आलेला आहे 2 अपॉन √3. किती आलाय? तर sec 30 आहे 2 अपॉन √3. 2 अपॉन किती आलेला आहे? लक्षात घ्या. 2 अपॉन √3 आलेला आहे. आता पुढे लास्ट वन तो आहे cosec 30. cosec 30 काय असतो? 1 अपॉन sin 30. 1 अपॉन sin म्हणजेच 1 अपॉन 1/2. अर्थातच 2. म्हणजेच cosec 30 किती आलाय? तर cosec 30 आलाय आपला 2. अशा प्रकारे जर तुमचा अँगल थीटा असेल तर बघा, समजून घ्या सगळ्यांनी. जर तुमचा अँगल थीटा इतका असेल, 30 असेल थीटा, तर त्यावेळेस तुम्हाला sin 30 1/2 मिळेल, cos 30 √3/2 मिळेल, tan 30 1 अपॉन √3 मिळेल, cot 30 √3 मिळेल, sec 30 2 अपॉन √3 मिळेल आणि cosec 30 2 मिळेल. तर अशा प्रकारे आपला पहिला कन्सेप्ट थीटा अँगल जर 30 असेल तर अशा प्रकारच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात. नोट डाऊन करा.
ओके, आता पुढचा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर 60 डिग्री. आता 60 डिग्री कुठं असेल तर 60 डिग्री सुद्धा पहिल्याच क्वाड्रंट मध्ये असेल. मग आपण काय करूया, थोडीशी जिओमेट्री चेंज करूया. आता फिगर आपण थोडीशी बदलूया. तर काय व्हॅल्यू मिळतील, कशा मिळतील बघा. समजा आपण या ठिकाणी 60 डिग्रीचा आपण काय केला, एक अँगल लक्षात घेतला. समजा हा आपल्यासाठी 60 डिग्री आहे. मग हा जर 60 डिग्री आहे, इथून जर आपण असा परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला तर हा असेल 90 डिग्री आणि हा राहिला किती असेल 30 डिग्री. मग पुन्हा जे काय आपण थेरम अप्लाय केलं होतं त्या थेरम नुसार हा जर तुमचा रेडियस जो काय आहे तो हायपोटेन्युअस असेल या ट्रायंगल मध्ये, म्हणजे OP इक्वल टू R इक्वल टू 1 असेल, तर तुमच्यासाठी जो काय OA आहे तो OA किती येणार आहे या ठिकाणी, तर तो OA असेल 1/2 ऑफ R. आणि जो काही AP असेल तो AP किती येणार आहे √3 √3/2 R. तर अशा व्हॅल्यू आपल्याला या जिओमेट्री मध्ये मिळतील. आणि आता आपण काय करायचं, त्याचप्रमाणे आपल्याला 60 डिग्रीच्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. तर आपण ते कशा प्रकारे मिळवायच्या ते बी आपण लक्षात घेऊया. बघा एकदम सोपं आहे. तुम्हाला 60 जशा sin 30च्या व्हॅल्यू काढली तशीच तुम्हाला sin 60ची व्हॅल्यू सुद्धा मिळवता येते. मग आता आपण काय करूया, sin 60चा विचार आपण करूया. बघा sin 60 आपल्याला सांगता येईल. sin 60 म्हणजेच काय, फ्रंट साइड अपॉन हायपोटेन्युअस. फ्रंट साइड काय आहे तर फ्रंट साइड आपल्यासाठी या ठिकाणी आहे AP. फ्रंट साइड AP डिवाइड हायपोटेन्युअस आहे OP. म्हणजे काय येईल या ठिकाणी AP डिवायडेड OP. AP किती आहे तर √3/2 इंटू R आणि डिवायडेड पुन्हा R, म्हणजे शेवटी किती आला √3/2. किंवा R ची व्हॅल्यू किती आहे, R ची व्हॅल्यू आहे 1, म्हणून ती जरी पुट केली तरी आपल्याला अशा प्रकारे मिळेल. बघा तिकडं sin 30ची व्हॅल्यू 1/2 आली होती आणि cos 30ची व्हॅल्यू √3/2. इकडे उलट झालं, sin 60ची व्हॅल्यू √3/2 आली. आता cos 60 कॅल्क्युलेट करा. काय मिळेल cos 60 OA अपॉन OP. OA किती आहे 1/2 R डिवायडेड R, अर्थातच 1/2 आपल्याला मिळाला, लक्षात घ्या. म्हणजे आपण काय करूया, या ठिकाणी 60 डिग्रीच्या व्हॅल्यू आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी sin 60 किती आलाय √3/2 आलाय, बरोबर आहे. cos 60 किती आलाय तर 1/2. अशा प्रकारे आता tan, त्याच्यानंतर cot, त्याच्यानंतर sec आणि cosecच्या सुद्धा व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया 60 डिग्री साठी. ज्या काय असतील तशा मिळतील पहा, घाई करायची गरज नाही. ठीक आहे, पुन्हा आपण काय करूया, या ठिकाणी tan 60 आपण मिळवूया. tan 60 हा आपल्याला मिळेल, कसा मिळेल तर sin 60/cos 60. आता sin 60 किती आहे तर √3/2. बघा √3/2 डिवायडेड पुन्हा 1/2. ओके, अशा प्रकारे आपल्याला मिळून जाईल. म्हणजे शेवटी किती मिळेल आपल्याला, नुसता √3 मिळेल. आपल्याला किती मिळेल, नुसता √3. म्हणजे आपल्या ठिकाणी tan 60 हा √3 मिळालाय, तो लिहून काढा. या ठिकाणी cot 60 काढा, तर cot 60 किती येतोय बघा, cos 60 हा जो काय येईल तो cot 60 cos 60 अपॉन sin 60. आणि cot 60 ची व्हॅल्यू काय येते बघा, 1/2 डिवायडेड √3/2. 2 ला 2 पुन्हा कॅन्सल, इथे येईल 1/√3. म्हणजे तुमचा जो काही टॅन आहे तो नुसता √3 आलाय 60 आणि cot 60 आलाय 1/√3. तो बी काय करा इथे लिहून टाका. आता बघा पुढचा पार्ट आपल्याला थोडक्यात अंडरस्टँड करायचा आहे. तर पुढच्या पार्ट साठी आपण काय लक्षात घेऊया, तर पुढचा आहे तुमचा sec 60.
तर sec 60 साठी 1 अपॉन cos 60. मग cos 60 म्हणजेच काय 1 अपॉन 1/2 म्हणजे शेवटी किती 2. म्हणजे cos 60 ची व्हॅल्यू किती आली तुमची 2 आली. असा मांडा लक्षात घ्या. त्यानंतर पुढे विचार करा. पुढचा आहे cosec 60 आणि cosec 60 1 अपॉन sin 60 हे बेसिक कन्सेप्ट आपण घेतलेले आहेत. याच्यामध्ये 1 अपॉन √3/2 म्हणजेच 2 अपॉन √3 अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. याप्रमाणे या व्हॅल्यू झाल्या आपल्या 60च्या. 30च्या व्हॅल्यू सुद्धा आपण अशाच मिळवल्या, 60च्या व्हॅल्यू सुद्धा अशाच मिळवल्या. आता राहिला जो काही अँगल आहे तो राहिला म्हणजे 45 डिग्रीचा अँगल. हे सगळ्यांनी नोट डाऊन करा. घ्या पुढचा पॉइंट टाका. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर 45 डिग्री. आणि 45 डिग्रीचा जरी विचार केला तर 45 डिग्री सुद्धा पहिल्याच क्वाड्रंट मध्ये आहे. तर मी थोडस जिओमेट्री मध्ये चेंजेस करतो. जर समजा आपण जर 45 चा अँगल जर हा मेजर केला, जर 90 जर असेल तर हा राहिला सुद्धा काय असेल 45 चाच असेल लक्षात घ्या. पण बाय द थेरम ऑफ 45 and 90 डिग्रीचा थेरम 45 90 डिग्री याच्यामध्ये काय सांगतं तर याच्यामध्ये सिमिलरली 45 डिग्रीच्या समोरची जी काय साईड असेल म्हणजे पहा तुमचं OA असेल किंवा अर्थात AP असेल, ही साईड किती असते 1 अपॉन √2 ऑफ हायपोटेनियस म्हणजे OP असं आपल्याला सांगता येईल. आता इथे आपण काय करूया की आपला हायपोटेनियस जो काय आहे तो OP = R = 1 आहे. मग आपल्याला OA = AP = काय लिहिता येईल 1 अपॉन √2 ऑफ R किंवा नुसतंच R ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1/√2 असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. 1/√2 R 1/√2 × R. म्हणजे स्ट्रक्चर आहे. तर आपण काय करूया या ठिकाणी सुद्धा हे कन्सेप्ट आपल्याला जर लक्षात येत असेल 45 90 चा तर त्याप्रमाणे आपण हा ट्रायंगल गृहीत धरला. ट्रायंगल OAP मध्ये आता आपल्याला 45 डिग्रीच्या व्हॅल्यू आपल्याला मिळवायच्या. तर मग आपण काय करूया तर आता 45 डिग्रीच्या sin 45 cos sec cosec tan आणि cot या सगळ्या व्हॅल्यू आपण मिळवूया. बघा आता पहिला लक्षात घेईल तर पहिल्याने sin सुरुवातीला sin 45 जो काय sin 45 आहे तो आपल्याला लक्षात घेता येईल. sin 45 जो काय आहे तर फ्रंट साइड तुम्ही कोणतीही घेऊ शकता, ही घेतली तरी चालेल किंवा दोन्हीही तुम्हाला घेता येतील. OA घ्या अपॉन OP घ्या किंवा AP घ्या अपॉन OP घ्या. या ठिकाणी आपल्याला काय मिळेल तर 1 अपॉन √2 × R डिवायडेड R. R ला R कॅन्सल तर 1 अपॉन √2. ओके. मग sin 45 ची व्हॅल्यू किती आली तर ती 1 अपॉन √2 आली आहे. मग आपण इथं चेंजेस करून इथलच्या व्हॅल्यू ह्या लिहून काढूया. sin 45 1 अपॉन √2. त्यानंतर cos 45 काय cos 45 चा जर विचार केला तर तेच AP अपॉन OP = OA अपॉन OP अर्थातच 1 अपॉन √2 × R डिवायडेड R = 1 अपॉन √2 म्हणजे सेम व्हॅल्यू आपल्याला मिळाली. sin 45 ची 30 आणि cos 45 ची सुद्धा 30 व्हॅल्यू आपल्याला मिळाली लक्षात घ्या. मग आपण बघा पुढचा जो काही पॉइंट आहे तो आहे tan 45. आता tan 45 ची व्हॅल्यू आपण मिळवूया.
tan 45 इज इक्वल टू sin 45 डिवायडेड cos 45. मग sin 45 काय करता येईल? sin 45 1/√2 पुन्हा 1/√2. तर या दोन्ही कॅन्सल होतील, राहील 1. म्हणजे tan 45 किती आला? tan 45 हा 1 आपल्याला मिळाला, लक्षात घ्या. आता cot 45 cot 45 दिस इज cos 45 डिवायडेड sin 45 म्हणजेच 1/√2 डिवायडेड 1/√2 म्हणजेच किती? 1. ही व्हॅल्यू सुद्धा मिळाली आपल्याला 1च. पुढे sec 45 चा विचार करा. 1 काय असेल? cos 45 म्हणजेच 1/1/√2 डिवाइड मल्टिप्लाय नुसतं राहील √2. म्हणजे इथे येईल आपल्याला sec 45 डिग्रीची व्हॅल्यू √2. नंतर पुढे cosec 45 आणि cosec 45 ची काय येईल? 1/sin 45 म्हणजेच 1/1/√2 म्हणजे डिवाइड मल्टिप्लाय ही सुद्धा आली √2. म्हणजेच cosec 45 ची व्हॅल्यू सुद्धा √2 आली, लक्षात घ्या. एवढ्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आपण 3 प्रकारचे अँगल आपण घेतले. एक 30 डिग्री, एक जे काय आहे 60 डिग्री, एक आणि 45 डिग्री. अशा प्रकारचे 3 अँगल आपण घेऊन त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण अंडरस्टँड केले. पहा आता हे जे काय रेशो आहेत हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील त्याच्यासाठी एक मी ट्रिक तुम्हाला देणार आहे. सगळे रेशो पाठ करायची गरज नाही, लक्षात घ्या. एकदम सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला देईल. पण त्याच्यामध्ये मी बेसिक आपल्याला फक्त साइन आणि कॉसचेच रेशो आपल्याला माहिती असायला पाहिजे. बाकीचे जे काही रेशो आहेत ते आपल्याला फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करता येतील किंवा येतात. ओके, आता मी तुम्हाला ट्रिक देतोय. काय टेक्निक आहे? समजा 0 डिग्री पासून तुम्ही थोडासा विचार करा. पहा, लक्ष द्या सगळ्यांनी. 0 डिग्री पासून आपण सुरुवात करूया. टेक्निक तुम्हाला सांगतो. ही काय टेक्निक आहे ते, या टेक्निकचा आपण वापर करूया. टेक्निक बघा. समजा या ठिकाणी तुमच्याकडे 0 आहे. 0 डिग्री क्रमाने घ्या. या ठिकाणी समजा 30 डिग्री आहे. या ठिकाणी 45 डिग्री आहे. या ठिकाणी 60 डिग्री आहे आणि या ठिकाणी 90 डिग्री आहे. एवढे जरी रेशो तुम्हाला साइन आणि कॉसचे जरी माहिती असतील एकदम चांगल्या प्रकारे, तर पहा आपल्याकडे असे 1 2 3 4 आणि 5 अँगल आहेत. आणि या 5 अँगलचा आपण उपयोग करून आपल्याला या 5 अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला मिळवायचे. बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण मिळवूया. या ठिकाणी आपण घेतले अँगल, बरोबर. या ठिकाणी घ्यायचे नंबर्स. नंबर घ्यायचे आपल्याला फ्रॉम 0 to 4 पर्यंतचे. बघा 1 2 3 0 पासून 0 1 2 3 आणि 4. या नंबरला काय करायचं? 4 ने डिवाइड करायचं. काय करायचंय? डिवाइडिंग बाय 4. 4 ने डिवाइड करायचं. 4 ने डिवाइड केल्यावर काय चेंज होईल याच्यामध्ये? तो चेंज महत्वाचा आहे, लक्षात घ्या. तो चेंज समजून घ्यायचा आहे आपल्याला. काय चेंज होईल बघा. करा डिवाइड सेपरेट. काय चेंज होते? 0च राहील, 1/4 राहील, इधर 2/4 होईल किंवा त्याचं आपण काय मिनिंग आहे ते लावू. समजा इथं 3/4 होईल आणि इथं 4/4 होईल. आता आपण काय करायचं? याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचं. या स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येते बघा. स्क्वेअर रूट घेतल्यावर 0 तर 0च. इथं 1/2 किती येण्याचं? 1/2 स्क्वेअर रूट. याचं येईल 1/√2. याचं येईल √3/2 आणि याचं येईल 1.
बघा स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला ह्याच्या काय व्हॅल्यूज आहेत, ह्या मिळतील साईनच्या. या सगळ्या साईनच्या व्हॅल्यू मिळाल्या. काय मिळालं बघा, 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. करा कन्फर्म येतं बघा. sin 0 0, sin 30 1/2, sin 45 1/√2, sin 60 √3/2 आणि sin 90 दिस इज 1. आता ह्याच व्हॅल्यू काय करायच्या, रिव्हर्स लिहायच्या. काय करायच्या, त्या रिव्हर्स लिहायच्या. ह्या व्हॅल्यू रिव्हर्स लिहायच्या. रिव्हर्स कशा लिहायच्या, तर इकडं 1 लिहायचा, इकडं √3/2 लिहायचा, इकडं 1/√2 लिहायचा, इकडं 1/2 लिहायचा आणि इकडं 0 लिहायचं. बघा आता ह्या व्हॅल्यू ज्या आहेत तुमच्या कॉस थिटाच्या आहेत. बघा आहेत का, कन्फर्म करा. तर ह्या व्हॅल्यू आहेत कॉस थिटाच्या. अशा प्रकारे काही टेक्निक आपण अप्लाय करून 0 पासून 90 डिग्री पर्यंत ह्या व्हॅल्यू आपण लिहू शकतो. आणि अर्थातच जर तुम्हाला 90 डिग्री पर्यंतच्या व्हॅल्यू माहित असतील तर तुम्हाला त्याच्या पुढच्या अँगलच्या सुद्धा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतात. इथं आपण पुढच्या व्हॅल्यूचा सुद्धा विचार करूया. पुढची व्हॅल्यू आहे 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री. बेसिकली त्या व्हॅल्यूज आपण लिहिणार आहोत. त्या व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायच्या. साइन आणि कॉसच्या जे काय व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू आपण याप्रमाणे इथं लिहून टाकूया. बघा बघा जर तुमच्याकडं 0ची व्हॅल्यू असेल तर 0च्या विरुद्ध व्हॅल्यू कोणाची असते, 180 ची, बरोबर ना. अपोजिट टू 0, 0 डिग्रीच्या अपोजिट. आणि सेम 0 सारखीच ही 90 डिग्रीच्या अपोजिट. म्हणजे काय होईल, फक्त साइन बदलेल, डायरेक्शन बदलेल. मग काय होते, साइन 0 तर आहे, 180 सुद्धा 0ची. साइन बरोबर ना, साइन 0 0, 180 सुद्धा 0. त्यानंतर कॉस जे काय आहे किती होईल, ते -1 होईल. त्याच्यानंतर 270 काय होईल, तर 90च्या विरुद्ध. मग 90 कुठे आहे, तिथे आहे. मग 90ची काय व्हॅल्यू आहे, 1, तर इथे येईल -1. इथं काय होईल, 0ची. आणि 360 चे म्हणजे काय, जी 0ची आहे तीच, म्हणजे काय होईल, इथं 0 इथं 1. म्हणजे याचा अर्थ कसा, साइन 360 0 आणि कॉस 360 1. अशा प्रकारे व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते. इथं सगळ्या टाईपच्या अँगल आपण लक्षात घेतले. 0 पासून ते 360 पर्यंत तुम्हाला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू माहिती आहे. मग आता तुम्ही म्हणता की नाही, टॅन कॉट सेक आणि कोसेकच्या व्हॅल्यू कशा काढायच्या, तर टॅन कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला हेच स्ट्रक्चर समोर ठेवायचं. आणि टॅन जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर टॅनचा फॉर्म्युला हा आहे, आपण कॉस थिटा हा यूज करायचा सगळीकडे. जर तुम्हाला 30 काढायचं असेल तर 30च्या बाबतीमध्ये हे व्हॅल्यू घ्यायच्या. 45 काढायचं तर ह्या घ्या, 60 घ्यायचं ह्या, 90 घ्यायचं असेल तर ह्या, 180 घ्यायचं असेल तर त्या, 270 360 सगळ्यांसाठी. तुम्हाला जर कॉट मिळवायचा असेल तर त्यासाठी कॉस थिटा अपॉन साइन थिटा कॅल्क्युलेट करा. डायरेक्ट तुम्हाला कॉटच्या सगळ्या व्हॅल्यू 0ची मिळेल, 360 मिळेल, सगळ्या ऑल. जर तुम्हाला सेक थिटा काढायचा असेल तर काय करा, 1/cos थिटा काढा. आणि जर तुम्हाला कोसेक थिटा जर कॅल्क्युलेट करायचा असेल तुम्ही 1/sin थिटा घ्या. सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला मिळून जातील. तर अशा प्रकारे आपल्याला या ऑल व्हॅल्यूज तुम्ही काय करू शकता, या 2 व्हॅल्यूचा आधार घेऊन सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला मिळवता येतात. आता पर्यंत आपण काय केलं, वेगवेगळ्या अँगलसाठी, मग ते ॲक्यूट अँगल असतील किंवा ऑप्टस अँगल असतील किंवा 0 पासून 360 पर्यंतचे जे काय स्टँडर्ड अँगल आहे ते स्टँडर्ड अँगल म्हणतो आपण याला. 0, 30, 45, 60, 90, 180, 270, त्याच्यानंतर 360, हे जे काय अँगल आहेत हे सम ऑफ द स्टँडर्ड अँगल आहे. या स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यू एकदा आपल्याला माहिती झाल्या तर बाकीच्या कोणत्याही टाईपच्या अँगलची व्हॅल्यू आपण मिळवू शकतो. तर 360 पर्यंत झाल्या लक्षात घ्या, बरोबर आहे. तर आपण काय करूया, ह्या व्हॅल्यू तुम्हाला समजल्या असतील. जर नाही समजल्या तर हे लेक्चर पुन्हा पुन्हा तुम्ही रिवाइज करा. सगळ्या टाईपच्या व्हॅल्यू तुम्ही पाठ करा, त्याचे चार्ट स्वतःच्या वहीवरती तयार करा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या. म्हणजे आपल्याला
याच्या जो काही पुढचा कन्सेप्ट आहे तो पुढचा ट्रिग्नोमेट्रीचा कन्सेप्ट आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल, इझी होईल. तुम्ही ते निश्चित करता आणि घरी बसून सुरक्षित राहून चांगल्या प्रकारचा अभ्यास करा. उद्यापासून आपण काही सायन्सचे लेक्चर सुद्धा जे काही फाउंडेशन बॅच मध्ये आपण घेणार आहोत तर ते सुद्धा आपण उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.